नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. मुंबईत कमानी भागातल्या सिटी किनारा या चायनीज हॉटेलमध्ये आज दुपारी 1च्या सुमारास झालेल्या सिलेंडर स्फोटात किमान 8 जण मृत्युमुखी पडले आहेत. कमानी इथल्या होली क्रॉस चर्चसमोर असलेल्या हॉटेलात सिलेंडरमधून वायुगळती झाल्यामुळे हा स्फोट झाला. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असून अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झालं असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. माहितीच्या अधिकाराचा वापर प्राधान्याने प्रशासकीय प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी झाला पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. केंद्रीय माहिती आयोगाच्या वार्षिक परिषदेचं उद्घाटन करताना ते आज नवी दिल्लीत बोलत होते. माहिती अधिकारामुळे प्रशासनातल्या त्रुटी कमी व्हायला मदत होत असल्यानं त्या अंतर्गत झालेल्या अर्जांना उत्तर देताना शासकीय अधिकाऱ्यांनी तत्परतेनं काम केलं पाहिजे. जनतेला त्रासदायक होणार नाही असा दृष्टिकोन बाळगून पारदर्शी आणि वेळेत उत्तरं द्यावीत असं ते म्हणाले. प्रशासनानं सकारात्मक बदल घडवून आणणं हा माहिती अधिकाराचा उद्देश असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. उच्च तसंच सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासंदर्भातला राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायदा घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज एकमुखानं दिला. या कायद्याला आव्हान देणारी याचिका मोठ्या पीठाकडे सोपवावी ही केंद्र सरकारची विनंतीही न्यायालयानं फेटाळली. उच्च न्यायिक संस्थेत न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबतची गेली 2 दशकं सुरू असलेली कलेजियम पद्धत मोडीत काढून त्याऐवजी या न्यायिक नियुक्ती आयोगाद्वारे नियुक्त्या व्हाव्यात त्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं हा कायदा आणला होता. दरम्यान राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग हा न्यायिक सुधारणांचा एक भाग असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेला यंदा दसरा मेळावा घ्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज सशर्त परवानगी दिली. मात्र ही परवानगी देताना आवाजाची मर्यादा पाळावी असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. ही परवानगी मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झालेलं आढळल्यास राज्य सरकारनं संबंधितांवर कारवाई करावी अशी सूचना न्यायमूर्ती विद्याधर कानडे आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर जोशी यांच्या खंडपीठानं दिली आहे. कॉल ड्रॉप अर्थात संभाषणात व्यत्यय या समस्येसाठी येत्या 1 जानेवारी 2016 पासून मोबाईल फोनच्या कंपन्यांनी ग्राहकांना नुकसान भरपाई देणं बंधनकारक आहे असा आदेश ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं आज दिला. कॉल ड्रॉप झाल्यास टेलिकॉम सेवा पुरवठादार कंपन्यांनी ग्राहकाला 1 रुपया भरपाई द्यावी असं ट्रायनं आपल्या आदेशात म्हटलंय. मात्र ही नुकसान भरपाई दिवसभरातल्या फक्त 3 कॉल्सपुरती मर्यादित राहील. कॉल ड्रॉप झाल्यानंतर मोबाईल कंपनीनं ग्राहकाला 4 तासाच्या आत SMS करून त्याच्या खात्यात जमा झालेल्या रकमेची माहिती द्यावी, तर पोस्टपेड ग्राहकांच्या पुढच्या महिन्याच्या बिलामध्ये भरपाईच्या रकमेचा तपशील द्यावा असं ट्रायनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. ऊर्जा उत्पादन आणि ऊर्जा बचतीमधून रेल्वे 5,000 कोटी रुपयांची बचत करणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली. रेल्वेमध्ये 8,500 लाख कोटी रुपयांची नवी गुंतवणूक केल्यामुळे रेल्वेच्या आधुनिकीकरणाला सुरुवात केल्याचं ते म्हणाले. प्रत्येक स्थानकावर सौर ऊर्जा तयार करण्याबरोबरच अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवून विकास साधणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कोकण रेल्वेचं दुपदरीकरण फायदेशीर ठरणार असल्याचं ते म्हणाले. सुरेश प्रभू यांनी रत्नागिरी स्थानकामध्ये सरकत्या जिन्याचं आणि सौर ऊर्जा प्रकल्पाचंही उद्घाटन केलं. तुलनेनं कमी खर्चिक असल्यानं देशात जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे असं केंद्रीय नौवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते आज मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. बंदरं आणि रेल्वे मार्ग जोडलेले असतील तर मालवाहतुकीचा मार्ग सुलभ होतो. त्यामुळे आपलं मंत्रालय या गोष्टीकडे लक्ष देईल असं गडकरी म्हणाले. मुंबईतल्या भाऊच्या धक्क्याचं नूतनीकरण लवकरच केलं जाणार असून तिथे रोरो सेवाही सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रोरो सेवेमुळे मांडवा बंदर भाऊच्या धक्क्याशी जोडलं जाईल, तसंच रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील असं गडकरी म्हणाले. माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन पाटील यांचं मध्यरात्री मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं. ते 55 वर्षांचे होते. मदन पाटील हे सांगलीतून 2 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. तसंच ते विधान परिषद आणि विधानसभेचे आमदार होते. महिला, बालकल्याण तसंच पणन आणि रोजगार हमी योजना या विभागाचं मंत्रिपद त्यांनी भूषवलं होतं. आक्रमकपणा, उत्तम निर्णय क्षमता आणि प्रशासनावर पकड असलेला नेता अशी मदन पाटील यांची ओळख होती.
त्यांचं पार्थिव मुंबईहून सांगली जिल्ह्यातल्या पद्माणे या त्यांच्या मूळ गावी नेण्यात आलं असून दुपारी सांगली इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।